आपके दोस्त की ओळख करके दो। वेलकम गाइस, हम यहाँ ठंडे होने के लिए आए हैं। डल तलाव किंवा डल जलाशय जो परिसर आहे ते, आणि खाली हे हाऊस बोट आहेत। गारटून गेलोय आणि शिकुटी करणं महत्वाचं आहे। काश्मीर में आए और शिकुटी नहीं किया ऐसा कैसे? गुड मॉर्निंग। काल आम्ही वैष्णोदेवीचं दर्शन केलं आणि आज आमच्या या ट्रिपचा तिसरा दिवस आणि आज आम्ही जाणार आहोत काश्मीरला, श्रीनगर काश्मीरला, आणि बरंच काही काही पाहायचंय। आता आम्ही नाश्ता करतोय। हे आहे कटरा शहर आणि ही आमची गाडी। आम्ही या हॉटेलला थांबलो होतो, मयूर। थोडंसं आतून पण दाखवतो, रूम पण मस्त होत्या। खाली इकडं नाश्त्याचा विभाग आहे, इथून आत जायचं आणि खाली इकडे नाश्ता सुरू आहे, आपल्याला दिसतंय। लोक नाश्त्याला बसलेले आहेत आणि इकडे आहे एंट्री, इथून आतमध्ये जायचं आपल्याला। इकडून एंट्री आहे। आता हे परतीच्या आमच्या बॅगा वर आलं की आहे रिसेप्शनचा एरिया, मस्त आहे। इथे वैष्णोदेवीचे व्हिडिओ लावलेले असतात कायम, गणपती बाप्पा, वैष्णोदेवीचे फोटो, सरस्वती माता। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। काल वैष्णोदेवीचं दर्शन झालं आणि आज आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात झालेली आहे। आता आम्ही निघालो आहोत काश्मीरला, श्रीनगरला। जाताना 1-2 पॉईंट बघायचे आहेत। प्रवास मस्त होणार आहे। सकाळीच आम्हाला हॉटेलच्या तिथल्या मॅनेजरने दाखवलं की श्रीनगरला बर्फ पडत आहे, त्यामुळं बर्फ बघायची उत्सुकता आहे। मात्र थंडीपासून थोडंसं सुरक्षित राहायचं आहे आपल्याला। वैष्णव देवी माता की। तो अभी जैसे 24 मेंबर है तो 20 आ गए तो 4 नहीं आए, तो उसकी वजह से पूरा ग्रुप का 1 घंटा वेस्ट हो जाएगा। ये पहले आएंगे, ये बोलेंगे हम इतना पहले आ गए, वैसा नहीं करना। टाइम का सबको ध्यान रखना है, ठीक है? हाय हेलो, मैं अभी आ गया हूँ कश्मीर में। ये हम निकले हैं कश्मीर, अभी हम जा रुके हैं। ये है शर्मा वैष्णव ढाबा। इधर बहुत ठंड है और आप ये घर वगैरह देख लीजिए, इधर जो झाड़ है ये भी देख लीजिए। ये हाईवे है, ये सामने ट्रैक्टर है और ये ऊपर पंछी है। देखो ये पक्षी हमारे पास आ गए, हमारा उधर बैग है, बैग के पास पक्षी चले गए हैं। अभी हमारे सुरेश से बात करेंगे। सुरेश सर बोलो आप कुछ। ठंडी मस्त है, एकदम मस्त है। और ये हमारे दोस्त है पुणे से, इनसे भी बात करेंगे। सर आपका क्या नाम है? मयूर। हाँ मयूर। मयूर कहाँ से? ये हमारे धाराशिव से आए। धाराशिव से भी है पर पुणे में जॉब के लिए। कल से हम ट्रिप के लिए निकले, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है एकदम, पैर जम सही में बताइए, सही में बताइए। अच्छा तो लग रहा है पर पैर जम गए। हाँ 30 किलोमीटर का ट्रैक हुआ। हाँ उसमें वाट लग गई है, पूरी वाट लग गई आपकी। और सबकी लग गई है। कौन कौन आ गए आप? कौन कौन आए? मेरा दोस्त है साथ हाँ। में, बचपन का दोस्त है वो। बचपन का दोस्त है, एंजॉय कर रहे हैं। यस यस 101%। अभी कल आज बहुत बहुत मजा करेंगे। आज तो सोचा नहीं है मजा करेंगे क्या होगा पता नहीं, पर कल डेफिनेटली करेंगे। आज थके हुए हैं
कल डेफिनेटली चालू आपके करेंगे। दोस्त की ओळख करके दो। ये मेरा दोस्त है बचपन का महावीर गाड़ेकर। दोस्त के बारे में कुछ अच्छा बताओ। तो बचपन से ही एकदम अच्छा बंदा है, हाँ मजा करता है। हाँ। तो मेरे से भी ज्यादा एकदम खुश। लड़की ढूंढ रहा है, लड़की ढूंढ रहा है नहीं। शादी के लिए। वो ऑलरेडी मैरिड है। मैरिड है। यस। हाँ, ये वीडियो में से कट करो। बैचलर लोगों के लिए। हाँ, ये बैचलर लोगों के लिए। ये थंड लग रही है इधर। हॉटेलमध्ये जाऊन मोठं काहीतरी खाण्यापेक्षा मी लाईट काहीतरी खावं असं विचार करतो। थंडी भरपूर आहे। ऑमलेट, ब्रेड आणि ऑमलेट मागवलेला आहे, बघूया टेस्ट कशी आहे। आता आम्ही कुठं बसलो माहितीये का? आठव मध्ये आहोत, शंकराचार्य टेम्पलला निघालो, श्रीनगर मध्ये पोहोचलोय। प्रचंड थंडी आहे। आता हे दुपारचं वातावरण आहे, संध्याकाळी काय होईल माहित नाही। आता बघूया, मंदिर दाखवतो। हम यहाँ ठंडे होने के लिए आए हैं। ये पोरा बहुत आगाव है, पुणे से आए हैं। हम यहाँ थोड़ा सा मजाक मस्ती कर रहे, कावा पियेंगे ना। प्रचंड थंडी आहे। बाकी काही बोलण्याच्या आधी हे सांगणं महत्वाचं आहे। आता इथून एंट्री केलोय मी, या पायऱ्याने आता पुढे निघालोय। आता श्रीनगर मध्ये आहे, उंचावर आहे। हे ठिकाण आहे शंकराचार्य मंदिर परिसर। एकतर बसने बऱ्यापैकी उंचावर आलो, तिथून ऑटो रिक्षा एक 2-5 मिनिटांनी करून वरपर्यंत आलो। पायऱ्या सोडून वर आलो। आता या थोड्याशा पायऱ्या राहिल्या, थोड्याशा पायऱ्या कव्हर करून आपण वर जाणार आहोत दर्शनासाठी। चला। श्रीनगर मधल्या शंकराचार्य मंदिर परिसरामध्ये मी आता आहे आणि हा सगळा मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणी भाविक येत आहेत, पर्यटक येत आहेत। शंकराचार्य मंदिर परिसराचं हे सुंदर वातावरण दृश्य या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून। वरून दिसणारं जे निसर्गाचं सौंदर्य आहे तेही तुम्हाला दाखवतो। इकडे हे डल तलाव किंवा डल जलाशय जो परिसर आहे ते, आणि खाली हे हाऊस बोट आहेत, आपल्याला दिसत असेल पाण्यामध्ये। पाण्याच्या कडेला असलेली घरं, पाण्यामध्ये असलेली घरं आणि काही बोटी। वातावरणात धुका असल्यामुळे पूर्ण स्पष्ट दिसणार नाही, पण जे काही दिसतंय ते तुम्हाला दाखवतो। इकडं मात्र क्लिअर दिसेल, कारण सूर्य आहे आपल्या समोर, क्लिअर दिसते। इकडं बघा, इकडून पण पूर्ण श्रीनगर, काश्मीर आणि हा सगळा परिसर। धुका आहे वातावरणामध्ये। दुपारचे 3:30 वाजलेत, प्रचंड थंडी आहे। पहिल्यांदाच या परिसरामध्ये येऊन अतिशय छान वाटतंय। प्रत्येकाने एकदा तरी काश्मीरला आलं पाहिजे आणि हा सगळा परिसर पाहिला पाहिजे। डोंगरावर हे शंकराचार्याचं मंदिर आहे। लोक या ठिकाणी फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करतात। आत मात्र प्रत्यक्ष व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफीला अलाउड नाही आहे। आम्ही तिथं जाऊन दर्शन घेतलं आत्ता। त्या ठिकाणी आपल्याला एक मोठी शंकराची पिंड आहे, शिवलिंग आहे, ते पाहिलं आम्ही, त्याचं दर्शन घेतलेलं आहे। देशभरातून आलेले हे पर्यटक, भाविक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। दर्शनासाठी लोक आतमध्ये जात आहेत। या मंदिराच्या स्ट्रक्चरवरूनच आपल्या लक्षात येईल की हे खूप जुनं असणार आहे। या रिक्षाने आता आम्ही आलो होतो आणि याच रिक्षाने आता परत जायचंय। मी बसतोय गाडीमध्ये। आता आम्ही आहोत श्रीनगरमध्ये आणि समोर आता इथं दिसतं हे एंट्री गेट आहे मुघल गार्डनचं। या ठिकाणी आपल्याला तिकीट काढायचं आहे। मुघल गार्डन निशात असं नाव आहे याचं। तिकीट काउंटर इथं आहे। मोठ्यांसाठी 30 रुपये आणि लहान मुलांसाठी 15 रुपये तिकीट आहे। आणि जे परदेशी लोक आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये तिकीट आहे। सुरेश सरांनी आता तिकीट काढलंय आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत। सायंकाळचे बरोबर 5 वाजत आलेत आणि हा आपला सगळा काश्मीर,
श्रीनगर मधला मुघल गार्डनचा परिसर आणि समोर जे दिसतंय तलाव ते आहे डल लेक, डल झील ज्याला म्हणतात. आतमध्ये जाऊया चला. इथून आता आतमध्ये आलोय आणि हा सगळा मुघल गार्डनचा परिसर. पायऱ्या सोडून वर आलोय आणि त्याच्यानंतर जे दिसणारं दृश्य आहे ते तुमच्या समोर. इथून झील तलाव पूर्णपणे दिसते. लोक फोटोग्राफी करतायत. मुघल गार्डन आणि बरेच लांबपर्यंत गेली. माग मस्त हा सुंदर डोंगर रांग. भाई पूछिए मत, लोग कहते हैं स्वर्ग में आके देखो. काय स्वर्ग लय डेंजर आहे. असली थंडी श्रीनगर मध्ये. मुघल गार्डन मध्ये मी आता आहे. कुडकुड कुडकुड व्हायला लागले पण बघितलं पाहिजे. निसर्ग आहे. मोठं आहे मुघल गार्डन. आतमध्ये बरंच चालून आत आलोय मी. थोडंसं समोरून पण दाखवतो तुम्हाला. बरेच पर्यटक देशभरातून येत आहेत, विदेशातून येत आहेत. गार्डनला तिकीट आहे आणि तिकीट असल्यामुळं निर्बंध पण आहेत. पूर्णपणे स्वच्छ आहे, मेंटेन आहे. आपण बऱ्याच चित्रपटांच्या किंवा मालिकांच्या शूटिंगमध्ये पाहिलेलं आहे. काश्मीर म्हणलं की एक झाडाची पानं पडताना वगैरे दाखवतात. ही बघा ती पानं. थोडंसं झूम करून पण दाखवतो. हे बघा, हे झाड आहे ते. इकडे तर बघा पूर्ण झाडांच्या पानं हा सगळा परिसर झाकून गेलेला आहे. थोडंसं एखादं पान मी तुम्हाला हातामध्ये घेऊन जवळून सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मुघल गार्डन मधून बाहेर आलोय आणि बाहेर आल्यानंतर पार्किंगच्या साईडला या ठिकाणी चहासाठी छोटासा ब्रेक घेतला आहे मी. दादांनी चहा सांगितलाय मस्तपैकी आमच्यासाठी. काय कावतेत का चहा पाजत देत माहित नाही, पण आणि हे सगळ्यात महत्वाचं सिक्युरिटी आहे आमच्यासाठी. कारण पूर्ण गारठून गेलोय आणि सिक्युरिटी करणं महत्वाचं आहे. काश्मीर में आए और सिक्युरिटी नहीं किया, ऐसा कैसे चलेगा. हा, गार्डन मधून बाहेर येईपर्यंत सायंकाळ झालेली आहे आणि श्रीनगर डल लेकचा परिसर हा मी दाखवतोय. सुंदर. श्रीनगर मधल्या हॉटेलला पोहोचलोय आणि आता आम्हाला रूम देणार आहेत. आतमध्ये या ठिकाणी गर्दी याच्यासाठी रूमच्या चाव्या घेतात. काही लोक वेटिंगला आहेत. रूमचं वेट करत आहेत या ठिकाणी आणि आमचं लगेज पण या ठिकाणी आणून ठेवलं जात आहे. भरपूर थंडी आहे. थंडी आहे हे वाक्य मी खूप वेळा सांगून झालंय, पण सांगावंच लागणार आहे. थंडी तर आहेच. आम्ही आमच्या रूमच्या चावीची वाट बघतोय. जेवणाला सुरुवात झाली. या जेवायला. काय जेवायला? चिकन, पनीर, रोटी, सलाड, खीर. काय मग काय आवडलं? डाळ आवडलेली आहे.